पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे उपवासाचा डोसा। त्यासाठी घेतलेलं साहित्य, साबुदाणा घेतलेला आहे, तो मी भिजत लावलेला होता 2 घंटे पूर्वी। बगर पण मी 2 घंटे पूर्वी भिजत लावलेली होती। अर्धा बाउल घेतलेली आहे बगर। 2 बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत। शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4 ते 5 कट करून। कोथिंबीर घेतलेली आहे, उपवासाला चालत नाही पण मला उपवास नाही म्हणून मी टाकत आहे। खोबरं घेतलेलं आहे, ते मी कट करून घेतलेलं आहे, चटणीसाठी घेतलेलं आहे। जिरे घेतलेले आहे अर्धा चम्मच। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। दही घेतलेलं आहे 1 बाउल। साबुदाणा आणि मी भगर दळून घेणार आहे, थोडं जाडसर दळून घेणार आहे। सगळ्यात पहिले मी साबुदाणा टाकते, आता भगर टाकते। आता मी दळून घेते। थोडं मी पाणी टाकत आहे। आता दळून झालेला आहे, आता मी काढून घेते। साबुदाणा आणि भगर दळून झालेली आहे। आता मी बटाटा दळून घेते। बटाटा दळून झालेला आहे, बारीक दळून घेतलेला आहे। आता मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं। हिरवी मिरची टाकते आता। जिरे मी थोडेच टाकणार आहे, थोडे ठेवून दिले। चवीनुसार मीठ। दही, कोथिंबीर, आता मी सगळं मिक्स करून घेते। अर्धा ग्लास मी पाणी टाकते। सगळं मिक्स करून झालेलं आहे। मी जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही ठेवलेलं। यस, आता मी 10 मिनिटांसाठी झाकून ठेवते, तोपर्यंत चटणी बनवून घेते। शेंगदाणे दळून घेते, खोबरं, मिरच्या आणि कोथिंबीर। आता मी 2 चम्मच तेल टाकते। जिरे, आता मिक्सरमध्ये दळून घेतलेले। उपवासाचं आहे म्हणून मी काही टाकलेलं नाही, कढीपत्ता वगैरे। मीठ टाकते चवीनुसार। आता आपली चटणी तयार आहे, गॅस बंद करून देते। 10 मिनिटे झालेले आहे। आता मी डोसा बनवायला घेते। थोडं तेल टाकलेलं आहे। थोडं मी जाडसरच ठेवणार आहे डोसा। एक साइड मस्त छान भाजलेली आहे, मी आता फोल्ड करून घेते। मस्त दोन्ही साइड भाजून झालेला आहे। आता मी काढून घेते। बाकी सगळे डोसे असेच बनवायचे। डोसे तयार आहेत।
आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.